सुरुवातीला राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावरून सुरू असलेला गदारोळ आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूया। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या बैठकीतली इनसाइड बातमी टीव्ही9च्या हाती। सुप्रिया सुळेंना केंद्रात मंत्रिपद आणि राज्याची सूत्र अजित पवारांना देण्याचं ठरलं होतं। कोल्हे प्रदेशाध्यक्ष, जयंत पाटील कॅबिनेट मंत्री तर रोहित पवारांना राज्यमंत्रीपद देण्याचाही निर्णय झाला होता, सूत्रांची माहिती। विलीनीकरणाच्या चर्चेमध्ये जे नव्हतेच त्यांना बैठकीबाबत काय माहिती असणार? शरद पवारांचा अनौपचारिक चर्चेदरम्यान सवाल। अजित पवारांनी आपल्याशी अशी कोणतीही चर्चा केलेली नव्हती या फडणवीसांच्या दाव्याला आणि राष्ट्रवादीतील नेत्यांच्या दाव्याला शरद पवारांचं उत्तर। दादांना स्वगृही जायचं असेल तर फडणवीसांशी चर्चा करण्याची गरजच काय? फडणवीसांसोबत प्रत्येक गोष्टीची चर्चा होतेच असं नाही, राऊतांचं वक्तव्य। जर त्यांना आपल्या स्वगृही परत जायचं असेल त्यासाठी फडणवीस यांच्याशी चर्चा करण्याची गरज काय? फडणवीसांनी स्वतःच आत्मचिंतन करावं की त्यांनी माझ्याशी आयुष्यावर चर्चा का केली। इतर 100 लोक बोलतात ते खोटं आणि फडणवीस म्हणतात ते खरं। राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाबाबत भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना विचारावं लागेल। आम्ही भाजपसोबत सत्तेत असल्यामुळे त्यांच्याशी चर्चा करावी लागेल, मंत्री छगन भुजबळांचं मत। परंतु अशा काही चर्चा झाल्या, म्हणजे सगळं करायचं म्हणजे बीजेपी बरोबर राहून आम्हाला करायचं आहे, त्यांना ते विचारलं पाहिजे। परत बीजेपीचे जे काही ज्येष्ठ मंडळी आहेत, एनडी मध्ये कुणाला घ्यायचं कुणाला नाही घ्यायचं या संदर्भामध्ये सुद्धा विचारणा करावी लागेल। भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्रीकरणासाठी स्थानिक निवडणुका एकाच चिन्हावरती लढणं गरजेचं असं अजित पवार म्हणाले होते। हसन मुश्रीफांचं मोठं विधान। आता मात्र भाजपचंही मत विचारात घेणं गरजेचं असल्याची प्रतिक्रिया। आपण एका चिन्हावर लढवायचं असं आम्हालाही सांगितलं होतं। आम्ही चंदगडमध्ये आणि गडिंगलमध्ये तो प्रयोग केलेला आहे। विलीनीकरणाबाबत मला जयंत पाटील मात्र 2-3दा बोलले होते की माझी आणि अजितदादा 2दा भेट झालेली आहे आणि लवकरच एकत्र यायचं आमची चर्चा सुरू आहे। नाही ते असं म्हणायचे की बाबा भारतीय जनता पक्षाने अजून ग्रीन सिग्नल दिलेला नाही असं त्यांचं मला सातत्याने सांगणं होतं। महाराष्ट्राच्या हितासाठी आम्ही एनडीए सोबत, मित्रपक्ष म्हणून भाजपचं आम्हाला सहकार्य। वडेट्टीवारांना आमच्या पक्षावरती बोलण्याचा नैतिक अधिकार नाही, तटकरेंचा पलटवार। बद्दल बोलण्याचा त्यांचा नैतिक अधिकार नाही आणि त्यांनी फारसं बोलण्याचा प्रयत्न करू नये। आज त्यांनी त्यांचा महापौर कोणा काँग्रेसचा नेमकं कोणा गटाचा होतंय त्याची पहिली काळजी घ्यावी आणि मग आमच्याकडे पाहावं। दादांचा पक्ष गोयल आणि पटेल शहांच्या हाती गेला। अजित पवारांचा मृत्यू देखील रहस्यमय। संसदेत प्रश्न उपस्थित करणार, संजय राऊतांचं वक्तव्य। अजितदादांचा पक्ष हा आता पवार पाटलांचा पक्ष राहिलेला नाही, हे आम्ही कालही सांगितलं। तो आता गोयल, पटेल, पारेख बरं का यांचा पक्ष होण्याची शक्यता आहे। शहा, मोदी मूळ पक्ष शरद पवार साहेबांचा। दोन्ही राष्ट्रवादी पक्ष एकत्र येण्याबाबत झालेल्या चर्चांमध्ये साक्षीदार अजित पवारांनी विलीनीकरणाला मान्यता दिलेली होती, राजेंद्र शिंगणेंचा दावा। मध्ये एकत्र यावं अशा प्रकारे वरपासून खालपर्यंत नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची सुद्धा इच्छा होती। त्या संदर्भात काही चर्चा सुद्धा प्रामुख्याने झालेल्या आहे। काही चर्चांचा मी सुद्धा साक्षीदार आहे। दादांनी सुद्धा या विलीनीकरणाला मान्यता दिली होती। विलीनीकरणाबाबत कुठे बैठका झाल्या, काय ठरलं ते सांगणार, दुखवट्याचा काळ संपल्यानंतर सविस्तरपणे बोलणार, अनिल देशमुख यांची प्रतिक्रिया। तर रोहित पवार 9 तारखेला पत्रकार परिषद घेणार। पत्रकार परिषदेत दोन्ही राष्ट्रवादी विलीनीकरणाबाबत रोहित पवार खुलासे करणार।